इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 जुलै 2000ची प्रश्नपत्रिका आज आपण पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा. 1. TN बरोबर N+2 या क्रमिकेची पहिली 2 पदे शोधा. या ठिकाणी आपण पहिली 2 पदे शोधूया. पहिले पद n बरोबर 1 म्हणून TN बरोबर N+2 यामध्ये T1 बरोबर 1+2 T1 बरोबर 3. यानंतर दुसरे पद n बरोबर 2 TN बरोबर 2+2 T2 बरोबर 2+2 T2 बरोबर 4 म्हणून 3, 4 ही क्रमिकेची पहिली 2 पदे आहेत. प्रश्न दुसरा, 3y वर्ग बरोबर 10y अधिक 7 हे वर्ग समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहा. उकल दिलेले वर्ग समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहू. 3y वर्ग वजा 10y वजा 7 बरोबर 0. पुढचा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या निश्चयकाची किंमत काढा. 4, 2, 3, 7 4 गुणिले 7 वजा 3 गुणिले 2 28 वजा 6 बरोबर 22 म्हणून निश्चयकाची किंमत 22 आहे. प्रश्न चौथा, 2 नाणी फेकली असता नमुना अवकाश लिहा. नमुना अवकाश S बरोबर HH HT TH TT नंबर ऑफ S बरोबर 4. पाचवा प्रश्न आहे, 1, 3, 6, 10 ही अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ते ठरवा. उकल D बरोबर T2 वजा T1 बरोबर 3 वजा 1 D बरोबर 2 D बरोबर T3 वजा T2 बरोबर 6 वजा 3 बरोबर 3 D बरोबर T4 वजा T3 बरोबर 10 वजा 6 D बरोबर 4. दिलेल्या क्रमिकेतील फरक D बरोबर हा स्थिर नाही म्हणून ही अंकगणिती श्रेणी नाही. पुढचा प्रश्न, एका आयताची परिमिती 36 सेंटीमीटर आहे. हे 2 चलाचा उपयोग करून समीकरण रूपात लिहा. आयताची लांबी बरोबर x मानू. आयताची रुंदी बरोबर y मानू. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी 2x अधिक 2y बरोबर 36. समीकरणाला 2 ने भागून 2x समीकरण आपल्याला इष्ट समीकरण x अधिक y बरोबर 18 हे मिळेल. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. जर x वर्ग वजा 7x अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 4 असेल तर k ची किंमत काढा. x वर्ग वजा 7x अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 4 आहे. x बरोबर 4 ही किंमत वरील वर्ग समीकरणात ठेवू. 4 चा वर्ग वजा 7 गुणिले 4 अधिक k बरोबर 0 4 चा वर्ग 16 वजा 28 अधिक k बरोबर 0 k वजा 12 बरोबर 0 k बरोबर 12. पुढचा प्रश्न आहे, 7, 13, 19, 25 या अंकगणिती श्रेणीचे 18वे पद शोधा. दिलेली अंकगणिती श्रेणी 7, 13, 19, 25 येथे a बरोबर 7 D बरोबर 13 वजा 7 n बरोबर 18 परंतु TN बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले D T18 बरोबर 7 अधिक 18 वजा 1 गुणिले 6 7 अधिक 17 गुणिले 6 7 अधिक 102 T18 बरोबर 109 म्हणून दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे 18वे पद 109 आहे.
एक फासा टाकला असता. घटना ए. पृष्ठभागावर आलेली संख्या विषम संख्या आहे, तर नमुना अवकाश लिहा व घटना ए संच रूपात लिहा. उकल. नमुना अवकाश यस बरोबर 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ यस बरोबर 6. घटना पी साठी अट. पृष्ठभागावर संख्या विषम असणे. पी बरोबर 1 3 5. नंबर ऑफ पी बरोबर 3. यानंतर dx बरोबर 18, dy बरोबर 15 आणि d बरोबर 3 या x आणि y चलातील एक सामायिक समीकरणाच्या निश्चयकाच्या किमती आहेत. तर x आणि y च्या किमती काढा. x बरोबर dx भागिले d 18/3 बरोबर 6 आणि y बरोबर dy/d 15/3 बरोबर 5. पाचवा प्रश्न आहे, ज्या वर्ग समीकरणाची मुळे 5 आणि 7 आहेत, तर त्यावरून वर्ग समीकरण तयार करा. अल्फा व बीटा ही समीकरणाची मुळे असतील तर अल्फा बरोबर 5 आणि बीटा बरोबर 7. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा. एक्स वर्ग वजा 5 अधिक 7x अधिक 5 गुणिले 7. एक्स वर्ग वजा 12x अधिक 35 बरोबर 0 हे समीकरण तयार होईल. प्रश्न तिसरा. खालीलपैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा. पुढे दिलेले वर्ग समीकरण सूत्राचा उपयोग करून सोडवा. 2x वर्ग अधिक 5x अधिक 2 बरोबर 0. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून a बरोबर 2, b बरोबर 5, c बरोबर 2. डेल्टा बरोबर b वर्ग वजा 4ac 5चा वर्ग वजा 4 गुणिले 2 गुणिले 2 25 वजा 16 बरोबर 9. सूत्र मांडूया. x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a बरोबर वजा 5 अधिक वजा वर्गमुळात 9 छेद 2 गुणिले 2 वर्गमूळ काढून वजा 5 अधिक 4 छेद वजा 5 अधिक 3 छेद 4. x बरोबर वजा 5 वजा 3 छेद 4. x बरोबर वजा 2 छेद 4 किंवा x बरोबर वजा 8 छेद 4. x बरोबर वजा 1 छेद 2 किंवा x बरोबर वजा 2. एका खोक्यात 1 ते 30 संख्या लिहिलेली 30 तिकीट आहेत. त्यामधून यादृच्छिक पद्धतीने एक तिकीट काढले. ए ही घटना तिकिटावरील संख्या पूर्ण वर्ग असण्याची आहे, तर नमुना अवकाश नंबर ऑफ यस घटना ए आणि नंबर ऑफ ए लिहा. नमुना अवकाश यस बरोबर 1 2 3 4 ... 30. नंबर ऑफ यस बरोबर 30. ए ही घटना तिकिटावरील संख्या पूर्ण वर्ग संख्या असण्याची आहे, म्हणजे 1 ते 30 मधील वर्ग संख्या लिहूया. 1 ते 30 मधील वर्ग संख्या आहेत 1 4 9 16 25, म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर 5 वर्ग संख्या आहेत. एका अंकगणिती श्रेणीचे 18वे पद आणि 39वे पद अनुक्रमे 52 आणि 148 आहेत, तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढा. T19 बरोबर 52 आणि T38 बरोबर 128. Tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. T19 बरोबर a अधिक 19 वजा 1 गुणिले d. 52 बरोबर a अधिक 18d. a अधिक 18d बरोबर 52 1. T38 बरोबर a अधिक 38 वजा 1 d. T38 बरोबर a अधिक 37d. 128 बरोबर a अधिक 37d. a अधिक 37d बरोबर 128. समीकरण क्रमांक 2. समीकरण 1 आणि समीकरण 2 ची बेरीज करून a अधिक 18d बरोबर 52, a अधिक 37d बरोबर 128, 2a अधिक 55d बरोबर 180. Sn बरोबर n भागिले 2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d. S56 बरोबर 56/2 कंसात 2a अधिक 56 वजा 1 गुणिले d. 28 कंसात 2a अधिक 55d.
2a अधिक 55d ची किंमत 180 आहे, म्हणून 28 गुणिले 180 यस 56 बरोबर 5040, म्हणून पहिल्या 56 पदाची बेरीज 5040 आहे. खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा. योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढा. ए. तो पत्ता राजा असण्याची. बी. तो पत्ता चित्रयुक्त असण्याची. उकल एकूण 52 पत्ते आहेत. नंबर ऑफ यस बरोबर 52. समजा घटना ए. काढलेला पत्ता राजा असण्याची. नंबर ऑफ ए बरोबर 4. प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ यस 4/52 बरोबर 1/13. यानंतर घटना बी. काढलेला पत्ता चित्रयुक्त असणे. नंबर ऑफ बी बरोबर 4 गुलाम 4 राणी आणि 4 राज्ये. नंबर ऑफ बी बरोबर 12. प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ यस 12/52 बरोबर 3/13. क्रिकेट प्रशिक्षण केंद्रावरील 33 खेळाडूंच्या गोलंदाजीचा वेग किलोमीटर प्रति तास व खेळाडूंची संख्या यांचे वारंवारता वितरण खालील कोष्टकात दिले आहे. त्यावरून खेळाडूंच्या गोलंदाजीच्या वेगाचा बहुलक काढा. वर्ग आणि वारंवारता दिलेली आहे. वर्ग आहेत 85 ते 100, 100 ते 115, 115 ते 130, 130 ते 145, 9, 11, 8, 5, F0 बरोबर 9, F1 बरोबर 11 आणि F2 बरोबर 8. यानंतर उकल F1 बरोबर 11, F2 बरोबर 8, F0 बरोबर 9 आणि H बरोबर 15. सूत्र वापरूया. L अधिक F1 वजा F0 छेद 2F1 वजा F0 वजा F2 गुणिले H 100 अधिक 11 वजा 9 छेद 2 गुणिले 11 वजा 9 वजा 8. यानंतर 100 अधिक 2 गुणिले 15 छेद 22 वजा 17. 100 अधिक 30 छेद 5. 100 अधिक 6 बरोबर 106. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा. शाळेतील विद्यार्थ्यांना कवायतीसाठी रांगामध्ये उभे करण्यात आले होते. जर प्रत्येक रांगेमध्ये 3 विद्यार्थी कमी उभे केले असते तर 10 रांगा जास्त कराव्या लागल्या असत्या आणि प्रत्येक रांगेत 5 विद्यार्थी जास्त उभे केले असते तर 10 रांगा कमी कराव्या लागल्या असत्या. तर कवायतीसाठी एकूण किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. समजा विद्यार्थी संख्या x मानू आणि कवायतीसाठी केलेल्या रांगा y मानू. पहिल्या कवायतीसाठी एकूण विद्यार्थी xy. पहिल्या अटीनुसार x वजा 3 y अधिक 10 बरोबर xy. x कंसात y अधिक 10 वजा 3 कंसात y अधिक 10 बरोबर xy. xy अधिक 10x वजा 3y वजा 30 बरोबर xy कॅन्सल होतील. 10x वजा 3y बरोबर 30. समीकरण क्रमांक 1. दुसऱ्या अटीनुसार x अधिक 5 y वजा 10 बरोबर xy म्हणजे xy वजा 10 अधिक 5y वजा 10 बरोबर xy. xy वजा 10x अधिक 5y वजा 50 xy कॅन्सल होतील. वजा 10x अधिक 5y बरोबर 50. समीकरण क्रमांक 2. समीकरण 1 व 2 ची बेरीज करून 10x वजा 3y बरोबर 30 वजा 10x अधिक 5y बरोबर 50. 2y बरोबर 80, y बरोबर 80 भागिले 2, y बरोबर 40 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून 10x वजा 3y बरोबर 30, 10x वजा 3 कंसात 40 बरोबर 30, 10x वजा 120 बरोबर 30, 10x बरोबर 30 अधिक 120, 10x बरोबर 150, x बरोबर 15 आणि xy बरोबर 15 गुणिले 40, xy बरोबर 600. म्हणून कवायतीसाठी एकूण 600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. एका थंड हवेच्या ठिकाणी सोमवार ते शुक्रवारच्या तापमानाची नोंदी अंकगणिती श्रेणीत आहे. सोमवार, मंगळवार व बुधवारच्या तापमानाची बेरीज 0° आहे, तर गुरुवार व शुक्रवारच्या तापमानाची बेरीज 15° आहे. तर त्या ठिकाणच्या सोमवार ते शुक्रवार या 5 दिवसाचे तापमान काढा. समजा सोमवार ते शनिवार या दिवसाच्या अंकगणिती श्रेणीतील तापमाने खालील
प्रमाणे सोमवार ते शुक्रवारचे तापमान हे एक अंकगणिती श्रेणी आहे. ए वजा 2D, ए वजा डी, ए अधिक डी आणि ए अधिक 2D. पहिल्या अटीनुसार ए वजा 2D अधिक ए वजा डी अधिक ए बरोबर 0, म्हणजे 3A वजा 3D बरोबर 0. 3 कंसात ए वजा डी बरोबर 0, म्हणजे ए वजा डी बरोबर 0, म्हणून ए बरोबर डी. दुसऱ्या अटीनुसार ए अधिक डी, ए अधिक 2D बरोबर 15, 2A अधिक 3D बरोबर 15, 2A अधिक 3A बरोबर 15, 5A बरोबर 15, ए बरोबर 3 आणि डी बरोबर 3. ए वजा 2D बरोबर 3 वजा 2 गुणिले 3, 3 वजा 6 वजा 3A वजा डी, 3 वजा 3 बरोबर 0. ए अधिक डी, 3 अधिक 3 बरोबर 6, ए अधिक 2D, 3 अधिक 6 बरोबर 9. म्हणजे सोमवार ते शनिवार या दिवसाची तापमान वजा 3, 0, 3, 6, 9 अशी आहेत. धन्यवाद.